का ना, ही व्यवस्था जो करणार त्याच्यासोबत लोक जाणार आणि ही व्यवस्था भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे डबल इंजनची सरकार त्यांच्या राज्यामध्ये केलेलं आहे म्हणून त्यांना असा प्रतिसाद मिळतो आणि मिळत राहणार. नक्कीच. मला दोन विषयांवर खास करून चर्चा करायची, ती म्हणजे मुकेश सैनी फॅक्टर हा त्यांना वाटलेलं की आपल्याला तारून नेईल, पण तो सगळ्यात मोठा वोट किलर फॅक्टर ठरला असं म्हणायला हरकत नाहीये, किंवा एक त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण करणारा फॅक्टर ठरला. कारण ज्या सीट्सवर मुकेश सैनी यांनी क्लेम केला होता त्या सीट्सवर त्यांनी म्हणजे आल्यापासून त्यांनी तो क्लेम ठेवला होता. मात्र जस्ट बिकॉज त्यांच्यामध्ये डिस्कशनच झालं नाही, त्यांना लास्ट मोमेंटला कळलं की इथं पण सैनी यांचाच दावा आहे आणि ह्या दाव्या प्रतिदाव्यामध्ये इतका फटका बसला. तर मुकेश सैनी ह्या पात्राकडे तुम्ही या सगळ्या इलेक्शनमध्ये कसं बघता कृपाशंकर सिंगजी? आणि हाच प्रश्न पुन्हा संजय जी. मुकेश साहनी मागच्या सरकारमध्ये मंत्री पण होते. त्यांना सांगितलं की तू माझ्याबरोबर आहे, तुम्हाला डेप्युटी CM करतो. तर ज्या माणसाचे विचारच नाही आहे, ज्या माणसाची दिशा माहिती नाही आहे, फक्त आम्ही एका समाजाचे आहेत, आमच्या समाजाचे मतदान माझ्या मुली सगळ्यांना मिळतात, तसा भाग नाही आहे. आज नितीश कुमारांच्या बाबतीत उलट आहे की त्यांचा मतदार, त्यांच्या समाजाचा मतदार सगळ्यात कमी आहे, तरी सुद्धा मास अपील ही नितीश कुमार यांना. म्हणून मी सांगतो हे विचारावर राजकारण चालतात. भारतीय जनता पक्षाचे विचार आणि JDUचे विचार हे दोन्ही विचार एकत्र आले. हे विचार काय होते? डेव्हलपमेंट करायचे, विकास करायचे. प्रशांत किशोरबद्दल मी एवढं सांगितलं की दिल्लीमध्ये असा एकदा घडला, एक असाच नेते आले अरविंद केजरीवाल म्हणून, आपले अण्णासाहेब हजारेंच्या बोट घेऊन पुढे गेले आणि तिथे बिहारचे खूप लोक होते. तर बिहारच्या लोकांना माहिती आहे की अरविंद केजरीवालला आम्ही समर्थन देऊन फसलो, आता परत प्रशांत किशोर त्या मार्गाने बिहारमध्ये करायला निघाले, आम्ही फसणार नाही. तर बिहारच्या लोकांना माहिती होता, म्हणून प्रशांत किशोरची ही हालत झाली. त्यांना समजायला पाहिजे होता. पण एकदा बिहार समजल्यानंतर काय काय करतात, बिहार सोडून 3 कंट्री तयार केलेले आहे, गुयाना, सुरिनाम, मॉरिशस. तर बिहारच्या लोकांची जिथपर्यंत आई माई काहीतरी करून आपल्याला हे गेले, तुम्ही आमच्या यादव समाज, तुम्ही आमच्या याचा समाज, तुम्ही आमच्या साहनी समाज, ते आता लोक समजलेलं आहे. आता असं चालणार नाही. हे फसवणूक जी होती काही कालापर्यंत चालला, आता या देशामध्ये सगळ्यांची फसवणूक उघड झालेलं आहे. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि ते निर्णय विकासाचा, प्रगतिशील, विकासशील, विकसित भारत, हे सगळेवर लोक विश्वास करतात आणि मतदान करतात. नक्की. संजयजी, तुम्ही कसं बघता सैनी यांच्याकडे आणि त्यांच्या रोलकडे आणि त्यांनी ॲज अ स्पॉइलर म्हणून केलेल्या कामाकडे? स्पॉइलर म्हणजे मी तुम्हाला सांगतो, एक बिहारचा एक असा इतिहास आहे. जेव्हा नितीश कुमारजी BJP सोबत नव्हते, त्याच्या आधी तिथे बिहारमध्ये दलित वोटांचा बहुतेक भाग ते स्वर्गीय रामविलास पासवान सोबत होता. जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तिथे त्यांना असं वाटलं की हे दलित लोक माझ्यासोबत येत नाहीत, म्हणून त्याचं एक कॅटेगरायझेशन करून त्यांनी एक नवीन महादलित, बिहार एकमात्र असं राज्य जिथे एक महादलित कम्युनिटी पण आहे, बरं, तसं करून त्यांनी त्या लोकांना काही सुविधा देऊन त्यांचा पॉलिटिकल अपील करून म्हणजे ओरिजिनल दलित असं म्हणायचंय. फर्स्ट जे झाले तसं नाही, म्हणजे जसे आपल्या इथे कसं होतं की भाई आपण बौद्ध दलित, हिंदू दलित, नवबौद्ध आणि महार, तसं तो त्यांनी त्याच्यामध्ये, कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्याचा आणि त्याच्या पुढच्या निवडणुकाला जायचा होता, तर त्यांनी एक आयडिया केली की महादलित करा आणि आमच्या सोबतल्या. आता काँग्रेसने काय केलं, काँग्रेस प्रोग्राम बनवते पण काँग्रेस इम्प्लिमेंट करण्याची क्षमता नाही आहे काँग्रेसमध्ये. आता मुकेश, काय गरज काय होती तुम्हाला? प्रत्येक जातीचा एक उपमुख्यमंत्री द्यायचा होता तुम्हाला, कशासाठी? बिहारचा जो स्टेट आहे ऋषालीजी, ते लोक फार पॉलिटिकली, जसं सांगत होते आता कृपाजी की 3 देश घडवला आहे त्या लोकांनी जाऊन तिथे. ते फार पॉलिटिकल पीपल आहेत आणि पॉलिटिकली अवेअर पीपल आहेत. बिहारच्या लोकांना लगेच समजलं की हे लोक असे बंदर वाटप चालू आहे यांना फक्त सत्तेत यायचं आहे, सत्तेमध्ये येऊन हे लोक लुटणार, म्हणून या समाजाचा त्या समाजाचा याला उपमुख्यमंत्री करा, त्याला आणि ते करताना सुद्धा जसं तुम्ही सांगितलं की मुकेश सैनीबद्दल यांनी जो केला आणि त्यांच्या समोर त्याचा
एक मायनॉरिटीचा काहीतरी मला नाव आठवत नाही RJDचा, तिथे बंडखोर उभा झाला आणि त्याला बसूच नाही शकले हे लोक. तर त्या समाजाच्या लोकांना पण हे समजलं की हे लोक आमच्यासोबत आता गेम करतात, फक्त आमचा वोट घ्यायला हे लोक असे करतायत, नंतर बनवतील नाही बनवतील काय करतील हे नंतर त्रास होईल, याच्यापेक्षा जास्त जो आपला काम करतोय, जो सरकार जो आपल्याला सर्व सुविधा देते सरकार, त्या सरकारसोबत जाऊ आपण आणि त्यानंच मतदान करू. आणि त्या रिएक्शनमध्ये त्या लोकांनी सुद्धा भाजपला जोरदार मतदान केलंय आणि त्याचा परिणाम आहे. पुन्हा एकदा मी नितीश कुमार यांच्याकडे जाते. जसं मी मगाशी म्हणत होते की नितीश कुमार यांची कदाचित ही शेवटची निवडणूक असू शकेल अशा पद्धतीचा प्रचार केला गेला होता आणि जो त्यांच्या पथ्यावर पडला. कारण ज्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत नितीश कुमार यांनी गेल्या 2 दशकांमध्ये भाजप बिहारमध्ये केलेलं आहे, मग तो रस्त्यांचा प्रॉब्लेम असो, रस्ते खूप सुंदर झालेत. मला असं वाटतं की महामार्ग जे आहेत, नॅशनल हायवेज, याच्याबद्दल नक्कीच बोललं पाहिजे की इतक्या मक्खन जैसा बनाया है असं लोक बाहेरची जी जातात ती म्हणतात. तुम्ही गेलेले आहात, मक्खन के जैसा बनाया. आणि आतमध्ये सुद्धा म्हणजे घराघरात वीज पोहोचवली, वीज फुकट केली, कारण 125 युनिट हे बऱ्याच लोकांचे यूज पण नाही होत, त्यामुळे अनेकांना ते फुकटच म्हणजे बिलच यायचं नाही, त्यामुळे ती एक सिम्पथी निर्माण झालेली होती. शिवाय अर्थात दारूबंदी जी त्यांनी केली त्याच्यामुळे जे कौटुंबिक कलह होत होते याच्यातून महिलांची मानसिकदृष्ट्या त्यांनी सुटका केली असं म्हटलं तर ते वावगं ठरायला नको. हा सगळा फॅक्टर होता. आणि कुठेतरी आता त्याच समाजाला किंवा त्याच राज्याला जेव्हा हे कळलं की कदाचित आता नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असू शकते, त्यांना काही गोष्टी आठवत नाही, थोडासा अल्झायमर झाल्यासारखा असा प्रचार करण्यात आला. त्यांचे आरोग्य जे आहे ते थोडंसं अपडाऊन असतं, अर्थात वयानुसार, अशा अनेक फॅक्टर्स आहेत. आणि त्यामुळे आता कुठेतरी नितीश कुमार यांना आपण परतफेड करायची आहे ह्या इंटेन्शनने इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला बाहेर उतरल्या का? अर्थात 10,000 हा एक फॅक्टर होता, पण त्याही पेक्षा जो एक बज आपल्याला जाणवला तो म्हणजे वी हॅव टू गिव्ह हिम बॅक, यांनी आपल्यासाठी खूप काही केलंय, आता आपण यांच्यासाठी काय करावं, ह्या कृतज्ञतेतून हे मतदान झालं का? कृपाशंकर सिंगजी आणि संजय सिंगजी. खरं आहे, तिथे दारूबंदी, सडक आणि इतर गोष्ट ज्यावेळी तिथे बिहारच्या लोकांना समजला की बिहारचे विकास कोणी करू शकतात आणि खूप मोठी समस्या होती ही दारूची. गावाच्या लोकांना हातभट्टीमध्ये दारू करायचे आणि कधीतरी 100 लोक असा मरून जायचे. आणि तुम्ही रोडचं आता सांगितलं, पटनातून गया जिल्ह्यात जायचं असेल तर पूर्वी कमीत कमी 3-4 तास लागायचे. आता 1.5 तासामध्ये परवा मी पटनातून गयाला गेले आणि गयातून औरंगाबाद जिल्हा आहे, तिथे औरंगाबाद जिल्हा आहे, तिथे जायला कमीत कमी 4 तास लागायचे. 1.5 तासामध्ये मी तिथे पोहोचलो. आणि औरंगाबादहून पटना म्हणजे 6 तास लागायचे. 1.5-2 तासामध्ये आम्ही इथे म्हणजे हे एवढं काम जे आहे मार्गाचं, सडकचं, बिजलीचं, ब्रिजचं एवढं काम झालं होता. हे 20 वर्षाचं जे सुशासन होता त्यावर लोकांनी चिढवलं. आता नितीश कुमार जे आता शेवटचे आहे, नितीश कुमार हे असं तसं काही नाही आहे. नितीश कुमारवर परतफेरचा विषय सोडा, ज्यांनी जे केले लोकांसाठी, लोकांनी ते परतफेर केले हे खरं आहे. आणि बिचाराने ज्यावर राजकारण होतं, यांना काय होता, आम्ही तुम्हाला डिप्युटी CM करणार, ते गेले. आम्ही अरे कहावत आहे की चुल्लूभर पाणी डूब मरना चाहिए. म्हणजे तुम्ही एका टेररिस्टच्या मुलाला उभा करून तुम्ही त्याचं कौतुक करता. बिहारमध्ये सिवानमध्ये साबुद्दीनच्या मुलाला उभा करून तुम्ही त्याचं कौतुक करता. हा मतलब सिवानचा विकास करतील? म्हणजे एखादा टेररिस्ट लोक जे देशाचा शत्रू आहे त्यांना तुम्ही उमेदवारी देता आणि बिहारचे लोक बर्दाश्त करणार आणि नाही केले. संजय सिंगजी, तुम्ही कसं ह्या ओव्हरऑल वोटिंगकडे बघता आणि कॉन्ट्रीब्युशन जे नितीश कुमार यांनी दिलेलं आणि एक सिम्पथी म्हणा किंवा सिम्पथी म्हणण्यापेक्षा एक टेंडन्सी की आपण यांना काहीतरी द्यावं, हम क्या कर सकते नितीश जी के लिए, असं कुठेतरी एक बज तुम्हालाही जाणवलं का? वृषालीजी, पहिली गोष्ट एकदम ठामपणे माझं असं मत आहे की राजकारणात, समाजकारणात डॉक्टर्स, ॲडव्होकेट्स यांचा तुम्ही एज ठरवलाच नाही पाहिजे जोपर्यंत ते लोक काम कर. उदाहरणार्थ, इतका चांगला पंतप्रधान 2 दिवसात कुठून आणणार हो तुम्ही? कशाला त्यांच्या वयाबद्दल तुम्ही बोलता? त्यांच्या कामाबद्दल बोला ना.
त्यांची या वयात त्यांची एनर्जी कुठे आहे की यंग जनरेशन सुद्धा लाजेल त्यांच्यासोबत जाऊन, समोर जाऊन, आणि त्यांच्याबद्दल तुम्ही वयाची गोष्ट का करता हो? तशाच प्रकारे नितीश कुमार बद्दल हे लोक एक फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते. पण बिहारच्या राजकारणाचा एक चेहरा असा नितीश कुमार, ज्यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसच्या जंगल राजच्या नंतरचा एक नवीन मुख्यमंत्री, ज्याला सुशासन बाबू म्हणायला गेले लोक, नितीश बाबू म्हणत होते, बोले सुशासन बाबू, आणि सुशासन बाबू राज करत करत परिस्थिती अशी निर्माण झाली की ते बीजेपी सोबत आले, आणि बीजेपी सोबत आल्यानंतर बिहारचा जो विकास झाला, जो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन चांगला झाला, जी परिस्थितीमध्ये कंट्रोल आली, तिकडचे आमची आई बहीण बाहेर निघायला लागल्या 6-7च्या नंतर, आणि एज्युकेशनमध्ये, पॉलिसीमध्ये, भ्रष्टाचारामध्ये जो कंट्रोल करण्यात आला, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमध्ये जो डेव्हलपमेंट चांगला झाला, त्याच्याबद्दल जो फरक होता तो साफ दिसत होता. आणि त्याचा क्रेडिट, कारण की नितीश कुमार मुखिया होते आणि बीजेपी सोबत सरकारमध्ये असताना तेही मुख्यमंत्री होते, तर त्यांना आणि एक नॉन करप्ट छबी होती. नितीश कुमार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांची बायको किंवा त्यांची मुलं बाळा कधीही बिहारच्या राजकारणात कुठेही दिसले नाही. तर फरक साफ होता की हा घराणेशाहीचा राजकारण करणारा माणूस नाही. दुसरीकडे हे लोक, आता 9वी फेल मुलगा क्रिकेट सुद्धा खेळू शकला नाही, रणजी ट्रॉफीमध्ये 12वा नंबरचा प्लेयर होता, त्याला उचलून मुख्यमंत्री करायचा. आमची बायको अनपढ, एक लाईन जिला मला चारा चोरीच्या घोटाळ्यामध्ये मी जेलमध्ये आतमध्ये गेलो, बायकोला मुख्यमंत्री करून टाकला. बिहारचे लोक त्रस्त होते हे सर्व बघून, त्यांना त्रास होता. आणि त्या त्रासानंतर जो नवीन चेहरा आला तो सुशासन बाबूच्या चेहऱ्यामध्ये दिसला त्यांना, आणि जो कामाचा फरक होता तो फरक दिसला. आणि त्याच्यामध्ये हे जे फेक निरेटिव्ह तयार करण्यात आले त्यांच्याबद्दल लोकांमध्ये सिम्पॅथी क्रिएट झाली की हे लालू प्रसाद यादव, हे जंगल राजचे लोक, हे लोक असे करतात, कदाचित आपण नाही गेलो त्यांच्यासोबत आणि मोदींजी सोबत तर परत यांचा राज येणार, आणि परत इथे लूटपाट, परत बलात्कार, परत ते घराणेशाहीच्या राजकारणाची सुरुवात होणार. याच्यापेक्षा परत त्यांच्यासोबत जाऊ, आणि या मताने ते जोरदार तरीकेने ते लोक भाजप आणि नितीश बाबू सोबत आले. आणि नितीश बाबू चेहरे होते